सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी राजकारणी असू देत, क्रीडा क्षेत्रातील असू देत, अभिनेते अभिनेत्री असू देत, आज सगळेच त्यांना शेवटचं भेटण्यासाठी आलेले आहेत. मंत्री आशिष शेलार आपल्याला दिसतात, त्याचबरोबर मंगलप्रभात लोढा आणि इतर राजकीय मंडळी देखील आहेत. सुप्रिया सुळे देखील होत्या. सचिन तेंडुलकर हे देखील त्यांच्या परिवारासह इथे पोहोचलेले आहेत. भोसले कुटुंबियांची सांत्वनपर भेट सगळ्यांकडून घेतली जाते, कारण आज त्यांच्या अंत्यदर्शनानंतर त्यांच्यावरती दुपारी अंत्यसंस्कार केले जातील. आशा भोसले यांची प्राणज्योत काल मालवली, त्यामुळे अंत्यदर्शनासाठी त्यांना शेवटचं भेटण्यासाठी चाहत्यांसह मान्यवरांची उपस्थिती दिसते. आशाताईंनी त्यांच्या अख्ख्या कारकिर्दीमध्ये आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या. फक्त गायिका म्हणून नाही, तर एक माणूस म्हणून कसं असावं, म्हणजे आपल्या वैयक्तिक आयुष्यात इतके दुःखाचे डोंगर उभे असताना देखील त्यावर मात करून रेकॉर्डिंगसाठी जाताना सगळं घरी ठेवल्यानंतर रेकॉर्डिंगला जाताना तर फक्त गाण्याचा विचार करून जायच्या. त्यांनी अनेक किस्से त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितले आहेत. वेळोवेळी जेव्हा त्या माध्यमांसमोर आल्या, कार्यक्रमात बोलल्या, त्यांनी खूप छान छान किस्से आपल्याला सांगितले की आपल्याला जर एखादी गोष्ट करायची असेल तर ती आपण करून टाकायची, फार विचार न करता. लता दीदी नेहमी हे म्हणायच्या की जी देण्यात मजा आहे ना, ती घेण्यात नाही आहे. त्यामुळे माझं गाणं मी नेहमी देत आले. सगळ्या त्यांच्या चाहत्यांना, सगळ्या गायकांना, सगळ्याच श्रोत्यांना. आज जगात असा एकही माणूस नाही जो गाणं ऐकत नाही, आणि आपल्या देशात, आपल्या सिनेसृष्टीत, आपल्या गायनसृष्टीत, संगीतसृष्टीत अशी एकही जॉनरची गाणी नाही आहेत जी आशा दीदींनी गायली नाही आहेत. आशाताईंनी आज गाण्याचं इतकं मोठं साम्राज्य उभं केलं आहे की आज त्यांचं जाणं कुठेतरी मनाला पटत नाही आहे, कारण हा जो सूर आहे तो आपल्या कानात असाच घुमत राहणार आहे. आज त्यांना जरी देवाज्ञा झाली असली, त्यांनी देह सोडला असला, तरी आशाताई आज अजरामर आहेत आणि त्या आपल्याबरोबर कायम राहणार आहे. त्यांचं अंत्यदर्शन सुरू झालेलं आहे. सूरसम्राज्ञी आशा भोसले यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सगळेच मान्यवर मंडळी त्यांना भेटण्यासाठी आलेली आहेत. तर दुपारी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. आशाताईंनी आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा रेकॉर्ड पण केला आहे की एका दिवसात 7 गाणी त्यांनी गायली आहेत. आता आपल्याकडे बरीच आधुनिक तंत्रज्ञान आहे, आपल्याकडे खूप साऊंड सिस्टम्स आहेत, पण त्यावेळेला जेव्हा गाणी रेकॉर्ड व्हायची तेव्हा लाईव्ह वाजंत्री बरोबर असायचं आणि एक चूक झाली की सगळ्यांना थांबावं लागायचं. पण ही 1 टेक गाणी एका दिवसात 7 गाणी गाण्याचा रेकॉर्ड आशाताईंच्या नावावर आहे. अगदी दुपारपासून पुढच्या दिवसाच्या पहाटेपर्यंत सलग गायन करणारी आशाताई आज आपल्यात नाही आहेत. त्यांचं हे वाक्य वेळोवेळी त्यांच्या मुलाखतीतून समोर यायचं की माझ्या हातून माझा माईक जर गेला तर माझे प्राण जावे. म्हणजे गाणं त्यांच्या आयुष्यात किती महत्त्वाचं होतं. गाण्याची त्यांच्या आयुष्यातली जी व्हॅल्यू आहे ती खूप प्रचंड होती. म्हणजे गाण्यासाठीच त्या इतकी वर्ष जगल्या. वयाच्या 93व्या वर्षीपर्यंत त्या गात होत्या आणि तितक्याच सुंदर पद्धतीनं. म्हणजे माणसाचं वय वाढत गेलं की आवाज कापतो, पण त्यांचा जो इतक्या वर्षांचा रियाज आहे तो रियाज आजही त्यांच्या गळ्यात तसाच, आणि त्याचीच गोड फळं आपण श्रोते म्हणूनही ऐकतो. अंत्यदर्शनासाठी आज सगळे पोहोचतात आणि सगळ्यांचा कंठ जड झालाय, कारण ही गोष्ट मनाला न पटणारी आहे की आशाताई इतक्या वर्षांपासून आपल्याबरोबर आहेत, गायनाच्या माध्यमातून आपली सेवा करतायत, विविध प्रकारची गाणी आपल्याला ऐकवतायत, आपलं मनोरंजन करतायत आणि तितकंच एक माणूस म्हणूनही शिकवतायत. पण हा एक उत्तम माणूस आज आपल्यातून गेलेला आहे. अंत्यदर्शनासाठी त्यांच्या परिवारासह, राजकारणी मंडळींसह, मान्यवरांसह अनेक जण त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पोहोचलेले आहेत. मंत्री आशिष शेलार राजकारणातल्या व्यक्ती पण त्यांच्या खूप जवळच्या होत्या. त्यातले फेवरेट म्हणजे मंत्री आशिष शेलार आशाताईंचे, कारण त्या म्हणायच्या की आशिष शेलार जेव्हा माझ्याकडे यायचे तेव्हा ते नेहमी राजकारण बाजूला सोडून माझ्याकडे यायचे. एक माणूस दुसऱ्या माणसाला माणूस म्हणून जेव्हा भेटायला जातो
आपलं पद, आपलं काम सगळं विसरून तेव्हा ते त्यांना खूप आवडायचं आणि तेच मंत्री आशिष शेलार आतापर्यंत करत आले आणि त्यामुळे ते त्यांच्या खूप जवळचे आहेत. आशिष शेलारांना त्यांनी त्यांच्या समोर खूप छान गाणीही गाऊन दाखवलेत आणि आज आशिष शेलार यांच्या डोळ्यातही अश्रू आहेत. काल त्यांच्याकडूनच आपल्याला ही बातमी कळली. ही दुःखद बातमी आहे, पण आत्तापर्यंतचा त्यांचा लाभलेला सहवास, रितेश देशमुख आपण पाहतोय, अभिनेते आहेत, अभिनेत्री आहेत, त्या सगळ्याच आज आशाताईंचे ऋण फेडण्यासाठी पोहोचलेले आहेत. सुरसम्राज्ञी आशा भोसले यांना अखेरचा निरोप दिला जातोय. मंगेशकर घराण्याचा एक तारा आज आपल्यातून निघून गेलेला आहे. आशाताईंची नात रितेश देशमुख यांच्याकडून तिची सांत्वनपर भेट घेतली जाते. सगळेच मान्यवर आज अंत्यदर्शनासाठी आशाताईंची शेवटची भेट घेण्यासाठी पोहोचलेत. आत्तापर्यंत आशाताईंनी जी अजरामर गाणी गायली आहेत ती गाणी आयुष्यभर आपल्याबरोबर अशीच राहणार आहेत. सुरसम्राज्ञी आशा भोसले यांना देवाज्ञा झाली, त्यांचं निधन झालंय आणि त्यानंतर आज राज ठाकरे आपल्याला दिसतात. राज ठाकरे देखील त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत.